संभाजीनगरमध्ये तरुणीवर अत्याचार, 58 वर्षाच्या PSIचा पुण्यातील 23 वर्षाच्या तरुणीवर अत्याचार, वारंवार लॉजवर घेऊन जायचा, 3 वेळा गर्भपात केला. जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा विसरू नका आणि सबस्क्राईब करा. तर पुढील माहिती जाणून घेऊया. आरोपी पीडितेचा विश्वास संपादन करण्यासाठी नंबर कन्फर्म करायचा आहे अशी थाप मारून तिचा फोन नंबर मिळवला आणि त्यानंतर सतत संपर्कात राहून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. छत्रपती संभाजीनगर येथे घडलेली ही घटना केवळ एका गुन्ह्याची नोंद नसून प्रशासकीय व्यवस्थापनेतील एका वरिष्ठ जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने केलेला नैतिक अंधपाताचे ज्वलंत उदाहरण आहे. समाजात पोलिसांकडे रक्षण म्हणून पाहिले जाते, मात्र जेव्हा 58 वर्षाचा एक पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI आपल्या अधिकाराचा आणि वयाचा गैरफायदा घेऊन एका 23 वर्षीय तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त करतो, तेव्हा खाकी वर्दीच्या प्रतिमेला मोठा तडा जातो. या धक्कादायक प्रकरणाचा सविस्तर आढावा आणि त्यातील गंभीर पैलू आपण देत आहेत. या प्रकरणाची सुरुवात 7 मार्च 2025 रोजी झाली. पीडित तरुणी, जी मूळची नांदेडची आहे आणि पुण्यात एका खाजगी कंपनीत नोकरी करते, तिचा मोबाईल हरवला होता. या संदर्भात तक्रार देण्यासाठी ती छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक पोलीस ठाण्यात गेली. तिथे तिची भेट पोलीस उपनिरीक्षक सुभाष चव्हाण यांच्याशी झाली. एका सामान्य नागरिकाला वाटणारा पोलिसांबद्दलचा आदर आणि विश्वास याचा गैरफायदा घेण्यास चव्हाणने तिथूनच सुरुवात केली. तुझा नंबर कन्फर्म करायचा आहे असे खोटे कारण सांगून त्याने पीडितेचा मोबाईल नंबर मिळवला. एका तक्रारदाराला मदत करण्याच्या भयाने सुरू झालेला हा संपर्क पुढे एका भीषण गुन्ह्यात रूपांतर झाला. सुभाष चव्हाण याने पीडितेशी सतत संपर्कात राहून तिचा विश्वास संपादन केला. 58 वर्षाचे वय असूनही त्याने 23 वर्षाच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पीडितेच्या परिस्थितीचा फायदा घेत त्याने तिला मानसिक आधार देण्याचे भासवले. या दरम्यान पोलिसांनी तिला विविध लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध केले. तिला खात्री पटावी यासाठी त्याने बनावट मंगळसूत्र बांधून ती आपली पत्नी आहे असं भासवण्याचे क्रूर नाटकही केले. या खोट्या नात्याच्या आधारे त्याने दीर्घकाळ तिचे शारीरिक शोषण केले. या शोषणादरम्यान पीडित तरुणी 3 वेळा गर्भवती राहिली होती. प्रत्येक वेळी आरोपीने तिला लग्नाचे आश्वासन देऊन गप्प केले होते, मात्र जेव्हा मुले जन्माला येण्याची वेळ आली तेव्हा त्याने तिला जबरदस्तीने गर्भपातास प्रवृत्त केले. पुणे आणि संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात पीडितेची इच्छा नसतानाही तिला गर्भपातासाठी भाग पाडण्यात आले. हा प्रकार धक्कादायक होता. जेव्हा पीडितेने लग्नासाठी तगादा लावला तेव्हा आरोपीने तिला केवळ मारहाणच केली नाही,
तर त्यांच्या कुटुंबांनाही यात हस्तक्षेप केला. हे प्रकरण केवळ सुभाष चव्हाणपुरते मर्यादित राहिले नाही. जेव्हा पीडितेने आपल्या हक्कासाठी लग्नाचा आग्रह धरला तेव्हा आरोपीने तिची जात काढून तिला हीन लेखले आणि जातीवाचक शिवीगाळ केली. या कृत्यात आरोपीची पत्नी नर्मदा आणि मुलगा सागर हे देखील सामील झाले. 28 जानेवारी रोजी या दोघांनी पीडितेचा बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे पीडितेचा 1.5 महिन्याचा गर्भपात झाला. एका पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबाने कायद्याचे रक्षण करण्याऐवजी गुन्हेगाराला साथ दिली आणि एका हतबल तरुणीवर अमानुष अत्याचार केले. पीडित तरुणीने अखेर या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून बेगमपुरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी खालीलप्रमाणे कलम गुन्हे दाखल केले. लग्नाचे खोटे आमिष दाखवून आणि धाकदपटशा करून केलेल्या अत्याचारासाठी, आरोपी त्याची पत्नी आणि मुलाने केलेल्या हिंसक कृत्यासाठी, जातीवाचक शिवीगाळांनी छळ केल्याप्रकरणी, पीडितेच्या संमतीशिवाय तिचे आरोग्य धोक्यात घालून गर्भपात केल्याबद्दल ही घटना समोर अनेक गंभीर प्रश्न उभे करत आहे. जर वरिष्ठ अधिकारीच अशा कृत्यात सामील होत असेल तर सर्वसामान्य महिला तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात जाण्यास धजावतील का? मदतीसाठी गेलेल्या महिलेचा नंबर मिळवून तिचे शोषण करणे हे पोलीस आचारसंहितेचे उल्लंघन आहे. गुन्ह्यात साथ देणारी आरोपीची पत्नी आणि मुलाची मानसिकता ही गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालणारी आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ही घटना मानवतेला काळिंबा फासणारी आहे. पीडितेचे मानसिक आरोग्य पूर्णपणे कोलमडले असून तिला आता न्याय मिळवून देणे हे प्रशासनापुढील मोठे आव्हान आहे. 58 वर्षाच्या अनुभवी पोलीस अधिकाऱ्याने आपल्या पदाचा आणि अधिकाराचा असा दुरुपयोग करणे हे प्रशासकीय व्यवस्थेतील कीड दर्शवते. या प्रकरणात जलद गतीने तपास होऊन आरोपींना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात कोणतीही व्यक्ती वर्दीच्या जोरावर असा गुन्हा करण्याचे धाडस करणार नाही. आपल्याला ही माहिती चांगली आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही बघितला आहे म्हणून खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुढील माहिती आपण उद्या सकाळी 9 वाजता देण्यात येईल.